शार्वी मुलगी असल्यामुळे, लहान असल्यामुळे तिला बाहेर ठेवणं, बेबीसिटिंगला ठेवणं थोडं जड जातं किंवा माझी इच्छा होत नाही आहे तिला ठेवणं. तर तसं मी घरी क्लासेस वगैरे घेते. क्लासेस आता जूनपासून स्टार्ट देखील करणार आहे. क्लासेसचा 1 वर्ष गॅप झाला कारण का ड्यू टू प्रेग्नेन्सीमुळे मी काही क्लासेस घेतले नाहीत. आता याच्यापुढे स्टार्ट करणार आहे. मला यूट्यूब सुरू करायचा विचार जवळजवळ गेल्या वर्षी मी केला होता, पण तेवढं कामाला जात असल्यामुळे, बचत गटाची कामं हँडल करत असल्यामुळे तेवढा वेळ मला होत नव्हता. त्याच्यानंतर आता शार्वी झाल्यानंतर जॉबलेस घरात बसून काय करणार, कंटाळा यायला लागला. आणि अशातच प्रतीक्षा शिंदे, मोहिनी आजारे जी आहे तिला मी खूप आधीपासून बघत होते, फॉलो करत होते. त्याच्यानंतर स्मिता सातपुते झाल्या, हे जे काही मेन यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओज मी बघत होते. त्यांच्यापासून इन्स्पिरेशनसुद्धा मिळालं होतं की बाबा यांना एवढा कसा काय वेळ असतो की ते एवढे व्हिडिओज करतात, यूट्यूबला पोस्ट करतात. याच्यात काहीतरी इन्कम सोर्स असावा, त्यामुळेच लोक एवढे व्हिडिओज यूट्यूबला टाकत असतील. हा विचार मनात घेऊन मी सुद्धा चॅनल चालू केला. पहिले शॉर्ट्स टाकायला सुरुवात केली. आय थिंक गेल्या वर्षी मी होळीला पहिला व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ या होळीपर्यंत वर्षभरामध्ये माझे 350 सबस्क्रायबर्स झालेत. आणि आज अक्षय तृतीया आहे, तर त्यानिमित्ताने विचार केला की आजपासून माझी जी थोडीफार लाईफची स्टोरी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करावी. तर 15 साली लग्न झालं. 16 साली डिसेंबरमध्ये चैतन्य झाला. आणि त्याच्यानंतर आमचा खरा स्ट्रगल सुरू झाला. कारण आधी आम्ही दोघंच होतो, नवरा बायको दोघांचाच संसार होता. त्याच्यामुळे एवढं काही संसाराला लागत नव्हतं. जे यायचं सफिशियंट होतं. हॉटेलमध्ये फिरायला जाणं सगळं. पण मुलं झाल्यानंतर संसारामध्ये थोडा एक जबाबदारी आली. पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा, काय करायचा ह्याचं थोडं नॉलेज आलं. तेव्हा सांगणारं कोणी नव्हतं. सासू होती, सासरे होते, पण त्यांचं पण कसं होतं, त्यांच्या इकडची गावाकडची कंडिशन आणि मी ज्या क्लायमेटमधून म्हणाल किंवा ज्या बॅकग्राऊंडमधून मी आले आणि यांचं बॅकग्राऊंड जुळवून घ्यायला मला थोडा वेळ लागला म्हणजे फारच वेळ लागला. 2 वर्ष लागली मला. कारण का यांच्या इकडच्या पद्धती, यांच्या इकडच्या चालीरीती सगळंच वेगळं आहे. पहिले कसं आत्ताचा म्हणजे आपण 2026ला इकडे बघायला गेलो तर आता खूप बदललं आहे. आता सुनांना ड्रेस घालायला परमिशन आहे, सगळं. फक्त साडीच नेसावी असं नाही. माझी सासू नऊवारी साडी नेसायची. त्या वेळेचा काळ म्हणजे 2016 साली कसं असायचं, सासवा ज्या होत्या बहुतेक सासवा गावामधल्या नऊवारी नेसायच्या. सून कशी साडी नेसणारी पाहिजे, डोक्यावर पदर घेणारी पाहिजे. त्या काळातही या गावामध्ये असं होतं की डोक्यावर सुनेनी पदर घेतला पाहिजे. आणि त्यात जर मोठी कोणी माणसं घरातली असतील, वरती बसायचं, सुनेनी खाली बसायचं. भले तुम्ही TV बघायला एकत्र बसा, सुनेनी खाली बसायचं, घरच्या मोठ्या माणसांनी वरती बसायचं. किती का खुर्च्या असेना तुमच्या घरात, पण सुनेनी खालीच बसायचं, हा नियम होता. मग ते काही माझ्या मिस्टरांना पटायचं नाही की बाबा एवढ्या खुर्च्या आहेत, कोण बाहेरचा माणूस आला तर त्यांच्या समोर खाली बसली तर गोष्ट वेगळी, पण घरातल्या घरात तरी तिला ॲटलिस्ट बसू द्या, त्यांचा विचार होता. पण यांना काही ते पटत नव्हतं. 2 नंदा होत्या, मुलीला एक वागणूक, सुनेला एक वागणूक, असा इथला व्यवहार होता. आणि तोही आम्हाला काही पटत नव्हता. त्याच्यामुळे प्रेग्नेन्सीच्या जवळजवळ 7व्या महिन्यामध्ये आम्ही घर सोडलं. तिथून आमचा प्रवास चालू झाला. 7व्या महिन्यामध्ये घर सोडल्यानंतर आमच्याकडे काहीही नव्हतं. एक चमचासुद्धा आम्ही घरातल्या भांड्यांमधला, वस्तूमधला घेतलेला नव्हता. तर फक्त कपड्यांनीशी आम्ही एक बॅग घेऊन घर सोडलं. त्याच्यानंतर त्यांच्या मित्राकडे 2-3 दिवस राहिलो. त्याच्यानंतर एक रेंटनी रूम बघितली, तिथे राहिलो. ना आमच्याकडे गॅस होता ना काही होतं. खरा स्ट्रगल तर तिथून चालू झाला. सुरुवातीचा जे आम्ही स्वयंपाक केला तो स्टोववर केला. तेव्हा मी म्हणजे माझी प्रेग्नेन्सी होती आणि सासरच्यांमध्ये आमच्यामध्ये थोडे वाद झाले. आम्ही बोलायचं बंद केलं आणि आम्ही घर सोडलं. 7व्या महिन्यामध्ये घर सोडलं. त्याच्यानंतर चैतन्य 1-1.5 वर्षाचा झाल्यानंतर ते परत बोलायला लागले. जसा चैतन्य झाला तसे सगळे बोलायला लागले होते. पण जे काही मधले जे आहेत तरी पण 5-6 महिने तेवढं आम्ही काही बोलत नव्हतो आणि घरातून एकही चमचा नेला नव्हता. पण त्यावेळेस बाबांनी सपोर्ट केला. बाबा माझ्याशी तेव्हा बोलायचे, कारण का त्यांना समजलं होतं की प्रेग्नेंट आहे. तर बाबांचा अधूनमधून फोन यायचा. त्यांनी तिकडे घरी माहेरी असलेली जी काही नवीन भांडी होती ती भांडी थोडीफार आम्हाला दिली आणि त्या भांड्यांपासून थोडं करून आज माझी जी रॅकमध्ये एवढी भांडी, एवढे डबे जे तुम्ही बघताय तिथपर्यंतचा प्रवास आहे. आणि तिथून जे आम्ही सुरुवात केली स्टोववर, तेव्हा रॉकेल मिळायचं, आम्ही स्टोववर स्वयंपाक करायचो.
रॉकेल नसेल तर त्या दिवशी स्वयंपाक नाही व्हायचा पण आम्ही बाहेर जेवायला जायचो. तेवढं पण काही सुनीलनी माझ्यावर एवढी वेळ नाही आणली की त्या दिवशी आम्ही उपाशी राहू. काही ना काही काम केलेलं आहे त्यांनी ना आजपर्यंत मला त्यांनी कधी उपाशी ठेवलेलं नाही आहे. काही ना काही तो काम करतोच आणि आमचं घर व्यवस्थित चालतं. तर असा प्रवास. त्याच्यानंतर स्टोववर स्वयंपाक केला, चैतन्य झाला, डिलिव्हरी नॉर्मल झाली, तीसुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये झाली. त्यावेळेस मोठी नणंद माझ्याबरोबर होती. मोठी नणंद आलेली. आई इकडे काही आमच्याकडे एवढी येत नव्हती. फोनवर बोलणं व्हायचं, 1-2 महिन्यातनं एक फोन व्हायचा. डिलिव्हरी झाल्यावर सुनीलने कळवलं होतं बाबांना की असंच मुलगा झालेला आहे. तेही खुश झाले होते. आई मग डिलिव्हरी झाल्यानंतर 5वी झाल्यानंतर आईने मला तिकडे नेलं, मी माहेरी गेले. पण मग जी माझी डिलेवरी झाली ती नॉर्मल झाली आणि सरकारी दवाखान्यात झाली. आजकाल कसं आहे प्रायव्हेट दवाखान्यांचा फॅड निघाला आहे की बाबा प्रायव्हेटमध्ये गेल्यावरच डिलिव्हर नॉर्मल. तर असं नाही आहे. यात उलट मी म्हणेन जर सरकारीमध्ये तुम्ही जर नाव नोंदवलं ना तर तुमची डिलिव्हरी 100% नॉर्मलच होते. आणि त्याच्यानंतर चैतन्य झाला, 5वी झाली आणि तेव्हासुद्धा माझ्याकडे स्टोव्हच होता. स्टोववरच मी स्वयंपाक करत होते. मग जे आम्ही चाळीत राहत होतो, चाळीतल्या आजूबाजूच्या बायकासुद्धा खूप छान होत्या. त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला. चैतन्य जवळजवळ 3 महिन्याचा होता तिथून मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. चैतन्याला आम्ही अशी एक झोला टाईप झोळी बांधली होती, त्याच्यामध्ये ठेवलं की चैतन्य झोपायचा. तर हे माझी पूनम म्हणून एक मैत्रीण होती, तिने मला सजेस्ट केलं की बाबा तू शिकलेली आहेस तर क्लासेस चालू कर. मिस्टरांनी सपोर्ट केला की बाबा तुला क्लासेस घ्यायचेत घे. एवढ्या जागेतली तेवढ्या चाळींच्यातली माझ्याकडे पहिली बॅच होती ती 20 मुलांची होती. मी 20 मुलांचे तेवढ्या जागेत क्लासेस घ्यायला चैतन्य 3 महिन्याचा असल्यापासून क्लासेस घ्यायला सुरुवात केली. ती आजपर्यंत मी क्लासेस मुलांचे घेते. फक्त शार्वीचा प्रेग्नेन्सीच्या 1 वर्ष गॅपमध्ये मी काही क्लासेस घेतले नाहीत. मग ते जे क्लासेस घ्यायला मी चालू केला त्याच्यानंतर तिथे मला टीचर या नावानेच सगळेजण ओळखायला लागले. टीचर ही एक अशी नवीन ओळख मिळाली की बाबा आपण काहीतरी काम करतोय, आपल्या नावाने लोक ओळखत आहेत, टीचर म्हणून ओळखत आहेत. आजूबाजूला कुठेही मार्केटमध्ये दिसल्यानंतर मुलं टीचर म्हणून हाक मारायला लागली. खूप छान वाटायचं की एक ओळख मिळाली, टीचर या नावाने मुलं ओळखायला लागली. तर त्याच्यानंतर मी क्लासेस चालू ठेवले. तिकडे आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर आम्ही परत आमच्या घरी इकडे गावाला आलो. सासरे ॲडमिट झाले, म्हणजे त्यांना आजारी होते, त्याच्यामुळे मग आम्ही इकडे गावाला आलो. 1.5 वर्षाचा चैतन्य होता तेव्हा आम्ही इकडे आलो. इकडे आल्यानंतर थोडी वर्ष ठीक आहे एकत्र केलं स्वयंपाक. मग परत ते जुन्या लोकांचं कसं असतं, मीच करणार, माझ्याच म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे, ही वस्तू इथेच ठेवली पाहिजे, ते भांडं तिथेच ठेवलं पाहिजे. मग सुनेनी काय बाहेरून सून नवीन येणार, तिचं कशाला आपण ऐकायचं, आपलं जे आहे ते चालवायचं, असं सासूचं होतं. पण माझं त्याच्यात पण काही म्हणणं नव्हतं. माझं म्हणणं होतं तुम्हाला मी करून देते, तुम्ही बसून खा, चुकत असेल तर सांगा. पण त्यांना ते पटत नव्हतं. त्याच्यामुळे तेव्हाही आम्ही डिवाईड झालो. त्या त्यांचा स्वयंपाक त्यावेळी मी जवळजवळ 2019-20 साली सुनीलच्या नावाने म्हणजे मिस्टरांच्या नावाने गॅसचा नवीन बाटला घेतला, गॅस शेगडी घेतली. तेव्हा 2019ला तोपर्यंत आम्ही स्टोववरच स्वयंपाक केलेला आहे. रूमवर तर पूर्ण स्टोव आणि जे लाईटवर शेगडी इंडक्शन निघालं होतं त्याच्यावर आम्ही स्वयंपाक करायचो. पण असं नाही की ते दिवस एवढे असे होते तरी पण आम्ही काही एन्जॉय करून थांबलो. खूप फिरलो, खूप बाहेर भटकलो, मूव्हीला गेलो, हॉटेलमध्ये खूप जेवलो. जेवढा चैतन्य फिरला आहे ना तेवढी शार्वी अजून एवढं लहान आहेत फिरली नाही, कारण का तिचं क्लायमेट बाहेरचं आणि सगळीच चैतन्याची शाळा, त्याच्यामुळे आम्हाला हल्ली बाहेर काही जास्त जाता येत नाही. पण चैतन्य जेव्हा लहान होतं तेव्हा खूप फिरलो आम्ही, खूप म्हणजे खूप. आणि तिथून जो स्ट्रगलचा त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो गॅसवर वगैरे. मग नंतर बचत गटाची कामं करायला लागले, क्लासेसमध्ये शिकवतसुद्धा होते आणि बाकी सगळी कामं चालू होती. आणि असंच करत करत आत्तापर्यंत संसार खूप छान चालू आहे. भांडणं झाली, लव्ह मॅरेजमध्ये भांडणं होत नाहीत असं नाही, लव्ह मॅरेजमध्ये पण भांडणं होतात. पण ती जर अरेंज मॅरेजमध्ये भांडणं झाली की मुलगी कशी माहेरी निघून जाते की बाबा भांडणं झाले तरी चालले. लव्ह मॅरेजमध्ये तसं नसतं. भांडणं झाली तर मुलगी सासरीच राहते पण समजून घेते, नवरासुद्धा समजून घेतो. म्हणून लव्ह मॅरेज खूप चांगलं आहे आणि नवरा आपल्या बाजूने असतो घरच्यांच्यापेक्षा. अरेंज मॅरेजमध्ये कसं आहे की मुलीला समजून घ्यावंच लागतं सासरच्यांना, की ती काही नाही असं नाही, मुलीने पण समजून घेतलं पाहिजे. पण सासरचे जर समजूनच घेत नसतील तर नवऱ्याने पण काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि ती प्रत्येक वेळी नवऱ्याने मला खूप त्या बाबतीमध्ये खूप सपोर्ट केला आहे आणि अजूनही तो करतो आहे, नाही असं नाही. ते इथपर्यंत होतं 2020पर्यंतचा स्ट्रगल.
इथून जो पुढचा स्ट्रगल आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करीनच. पण आजचा क्लायमेट बघा